जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी रणजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, नाशिकला आलो होतो 2 दिवसापूर्वी. आता परतीचा प्रवास आहे नाशिक ते मुंबई, म्हणजे बोरवली. तर मी आता आलो आहे मुंबई नाका नाशिक. आता इथून आहे ना इलेक्ट्रिक बसेस आहेत, आता जे नवीन निघाल्या आहेत इलेक्ट्रिक बस, तर त्या बसने प्रवास होणार आहे माझा. आणि या बसेसचा आनंद घेऊया आपण, या नवीन बसचा आपण अनुभव घेऊया. इलेक्ट्रिक बस कशा आहेत त्या आपण बघूया. आणि छोटासा व्हिडिओ होणार आहे इलेक्ट्रिक बसचा. तर चला तो मुंबई नाका. चला, आता आपली बस आली ना, अजून 8:45ला लागणार आहे. बसमध्ये बसलो मी, 8:45ला बस लागलेली, वेळेत आले बस. पहिले मी घाबरलो तो, रिझर्वेशन केलं, मला वाटतं रिझर्वेशन नसेल, तिने चिमुडीमध्ये रिझर्वेशन करून ठेवलं होतं. आता विदाउट रिझर्वेशनवरती बसमध्ये प्रवास करणं खूप बेकार आहे. काय रिझर्वेशनवाल्यालाच फक्त एंट्री देतात वरती, आणि हिने रिझर्वेशन करून ठेवलं तर मला माहिती नव्हतं. एस टीमध्ये बसेपर्यंत मला माहीत नव्हतं. तर रिझर्वेशन झालेलं मित्रांनो. चला, बस चालू झालेली आहे, आम्ही निघालो आता बोरतीच्या प्रवासाला. मित्रांनो, हा आहे मुंबई नाका. मित्रांनो, नाशिक मुंबई नाकाला जर आलात तुम्ही, तर हे खूप मोठं जंक्शन आहे मुंबई नाकाचं. इथून तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जायला बसेस, प्रायव्हेट गाड्या अशा मिळू शकतात. तर तुम्ही ह्या मुंबई नाक्याला जर आलात तर मुंबईला जाणाऱ्या अहमदाबाद, औरंगाबाद, नाशिक, शिर्डी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी इथून तुम्हाला बसेस किंवा प्रायव्हेट कार मिळतात. तर तुम्ही नक्की इथे आलात तर मुंबई नाक्याला भेट द्या. मित्रांनो, पावसाळा चालू झालेला आहे
आणि पावसाळा चालू होत असताना आता आपण कसारा घाटातून जाणार आहे. आणि कसारा घाट हा कसा दिसतो पावसाळ्यामध्ये?
असे कंडक्टर आहेत, त्यांनी मला परमिशन दिलं या कसारा घाटाचा व्हिडिओ काढण्यासाठी. तर तुमचं खूप मनापासून धन्यवाद. मित्रांनो, कसारा घाट क्रॉस केल्यानंतर पुढे चहा पाण्यासाठी बस थांबली आहे. ते 20 मिनटं थांबणार आहे. इथे हॉटेल आहे आणि समोर बस आहे आमची. ते 20 मिनटं थांबणार आहे बस. ते चहा पाणी झाल्यानंतर मग डायरेक्ट मला वाटतं बोरवलीला जाणार. आता नॉनस्टॉप आहे बस. पाऊस आहे इथे. हॉटेल. मित्रांनो, नाशिक ते बोरवली इलेक्ट्रिक बस त्या नवीन निघाल्यात ना, त्या बसनी प्रवास करतो आहे. पण ती बस आहे ना कम्फर्टेबल नाही आहे. सॅटिंगची होती ना, शिवशाही या लोकांनी का बंद केलं माहीत नाही. पण शिवशाहीची बस होती ना खूप कम्फर्टेबल आणि त्याचे सस्पेन्शन वगैरे खूप छान होते. आणि बस बघू शकता किती छोटी बस आहे, मिनी बस आहे. ह्या नवीन बस काढल्या आहेत पण आतमध्ये बसायला बिलकुल कम्फर्टेबल नाहीत. आणि सीट आहेत ना त्याच्या एकदम फिक्स आहेत. त्या तुम्ही एक्सटेंड करू शकत नाही, म्हणजे मागे पुढे करू शकत नाही या बसच्या सीटा. बाकी बसमध्ये काय एवढं खास आहे ते. शिवशाही या चांगल्या प्रवासाला म्हणजे 4-4.5 तासाचा जर प्रवास करायचा असेल आपल्याला तर शिवशाही खूप चांगलं ऑप्शन आहे. त्या शिवशाही का बंद केल्यात माहीत नाही. त्याच्यानंतर या इलेक्ट्रिक बस काढल्या त्या बघू शकतात. मला ह्या बसचा प्रवास एवढा काय चांगला वाटला नाही. तर तुम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या बसचा प्रवास कसा तुम्ही केला असेल तर नक्की सांगा. कारण मी केला बसचा प्रवास, मी खुश नाही आहे बसचा प्रवास. आणि ह्या इलेक्ट्रिक बसने मी पहिल्यांदाच प्रवास केला आहे. कारण कम्फर्टेबल बिलकुल नाही आहे. 4-4.5 तासाचा प्रवास करायचा असेल तर कंडक्टर बोलतात की आता ही सॅम्पल बस आहे, ह्याच्यानंतर मोठी बस काढणार आहे. ही टेस्टिंगसाठी या छोट्या बसेस काढलेल्या आहेत. पण आता कधी निघणार आहेत बस आयडिया नाही आहे. तर माझा अनुभव तुम्हाला सांगितला या बसचा. आता इथे थांबले 15-20 मिनटासाठी आणि किंवा सुकुरवाडी डेपो लास्ट डेपो अशा प्रकारे हा प्रवास आहे. आणि पावसाचं वातावरण बघू शकता तुम्ही. पावसाचं वातावरण बघू शकता. पाऊस इकडे पण आहे, पण येतो जातोय पाऊस. रस्ते पण काही मध्ये मध्ये खराब आहेत रस्ते. नाशिक मुंबई ह्या रस्त्यावरती. तर चहा पाणी झाल्यानंतर आम्ही पुढे आलो आहे शहापूर साईडला. शहापूरला आल्यानंतर 2 तास ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलो आहे. म्हणजे पुढे नक्की काय झालं अजून कुणाला माहीत नाही आहे. जस्ट चालू झाली गाडी.
त्यामुळे पण असं होतं. हा पुढे पण आहे. ॲक्सिडेंट झालेला आहे का? थोड़ा टाइम तो लगेगा ही. मित्रांनो, शहापूर ते आसनगाव जे ट्रॅफिक लागलं आता आम्हाला 2.5 ते 3 तास झालेत. मी अडकलो आहे ट्रॅफिकमध्ये. बोरिवलीचा टायमिंग होता गाडीचा 1 ते 1:30च्या आसपास बोरिवलीला पोहोचणार होती आमची गाडी. पण एवढं ट्रॅफिक मिळालं आम्हाला 3 तास या ट्रॅफिकमध्ये गेले. आसनगावपासून शहापूर ते आसनगावपर्यंत. आणि याच्या पुढे पण खूप ट्रॅफिक. आता एक ट्रॅफिक कुठपर्यंत आहे माहीत नाही मला. ते बघा एवढं ट्रॅफिक लागलं आहे. तर अजून आम्हाला किती वाजतील माहीत नाही बोरिवलीला पोचायला. खूप जाम लागले. मी बसमधून खाली उतरलो आणि व्हिडिओ बनवतोय. बघा मी दोन्ही लाईनीच्या मध्येच चालतोय मी. एवढं ट्रॅफिक आहे. बघा किती जाम लागलेलं आहे. तीन तास झाले त्यामुळे शहापूर ते आसनगाव क्रॉस करून ट्रॅफिक काही हलत नाही आहे. कुठे काय झालं आहे माहीत नाही अजून. बघा मी 2 लाईनीच्या मध्ये चाललो. एवढं मोठं ट्रॅफिक आहे. नाही पाठीवर जाऊ शकता. आमची बस बघा तिकडे पाठीमागे आहे. विचार करा किती ट्रॅफिक आहे. ही बस आमची इथं समोर उभी. मित्रांनो, बोरिवलीला पोचलो 7 वाजता. सकाळी 8 वाजता घर सोडलं होतं मी आणि 9ची आम्हाला बस मिळाली होती नाशिक डेपोवरून. इतका भयंकर ट्रॅफिक मी पहिल्यांदाच बघितलं आहे. आणि या ट्रॅफिकमध्ये विचार करा 10 ते 11 तास लागलेत आम्हाला यायला. 4 तासाचा प्रवास आहे. मित्रांनो, बोरिवलीला आलो तो 7 वाजता. MSRTC बसचा प्रवास खूप भयंकर होता. भयंकर म्हणजे 6 तास ट्रॅफिकमध्ये होतो आम्ही. सकाळी 9 वाजता बस पकडली होती आणि 7 वाजता आम्ही आलो बोरिवली स्टेशनला, नॅन्सी कॉलनीला. ॲक्च्युली अनुभव घ्यायचा होता. MSRTC बस आहे, इलेक्ट्रिक बस. त्या बसने मला प्रवास करायचा होता आणि त्या प्रवासाची माहिती आणि त्या बसची माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची होती, म्हणून मी त्या बसने प्रवास केला. पण तो प्रवास खूप भारी पडला मला. आणि एवढीच माहिती द्यायची होती मला. आणि वंदे भारतचा पण प्रवास खूप चांगला झाला माझा, सुखमय होता. आणि फक्त MSRTCचा जो प्रवास होता ना, तो थोडा मला खूप कठीण झाला आणि थकलो येतो. घरी 7:45 वाजता आलो मी. बसने प्रवास केला नव्हता म्हणून मला त्या बसने प्रवास करायचा होता. मला बघायची होती बस आतमध्ये कम्फर्टेबल आहे की नाही आहे आणि प्रवास कसा असू शकतो त्या बसने. शिवशाहीमधून तर प्रवास केला होता नाशिकसाठी. पण हा MSRTC इलेक्ट्रिक बस ह्याच्यातून माझा पहिल्यांदाच प्रवास होता. पण मी तिचा अनुभव तुम्हाला मी सांगितलाच आणि पुन्हा एकदा सांगतो मी. खूप बेकार बस आहे. कम्फर्टेबल बिलकुल नाही आहे आतमध्ये. सीट पण तुझ्या मागे पुढे होत नाहीत. फक्त एवढंच आहे की नवीन आहे. पतात बसलो होतो. विचार करा बस काय बनवत आहे. स्कूलच्या बसेस असतात ना त्याप्रमाणे ती बस आहे आणि त्याच्या सीट पण तशा होत्या. पण नेक्स्ट टाईम त्या बसनी प्रवास करणार नाही. आणि तुम्ही तर असा हा दादर ते नाशिक आणि नाशिक ते दादर असे 2 व्हिडिओ आहेत. आणि व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.